काल रात्री भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मृत्यूची खबर मिळाली आणि मनाला खूपच दुःख झालं. एक असं नेतृत्व, एक असा शिक्षित नेतृत्व ज्याने भारत देशामध्ये उदारीकरणाचा जो पर्व आहे तो सुरू केला आणि त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातले जेवढे उपक्रम होते त्यांना गती देण्याचे जो काम त्यांनी केलं, त्यामुळेच त्यांची ओळख आज पूर्ण जगामध्ये एक खूप तज्ञ अर्थशास्त्र म्हणून आहे. त्यांची ख्याती फक्त भारतामध्येच नव्हे तर वर्ल्ड बँकमध्ये, युनायटेड नेशन्समध्ये आणि अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. ज्या काळामध्ये आर्थिक संकट या पूर्ण जगामध्ये होतं, त्यावेळेस भारताची अर्थव्यवस्थेला कोणताही धक्का लागला नाही, याचा श्रेय जर कोणाला जात असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंगना आहे. अख्ख्या जगामध्ये काहीही होत असताना भारतामध्ये काही झालं नाही, कारण सगळ्या बाजार पूर्ण तुटलेले होते, आर्थिक संकट पूर्ण जगामध्ये आला होता. तरीही अर्थव्यवस्थेला त्यांनी ज्या प्रकारचे आपली ताकद दिली आणि जे सांभाळून ठेवलं ते खरंच खूप महत्वाचं आहे आणि याची नोंद पूर्ण जगाच्या सगळ्या देशांनी घेतली आणि म्हणूनच त्यांचा सन्मान UN मध्ये जेव्हा झाला तेव्हा सगळे जे राजनीती पूर्ण देशाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं होतं. आणि म्हणूनच आज एक असा हिरा, आपल्या देशातला एक हिरा आपण गमावलेला आहे. याचं दुःख फक्त पूर्ण देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला आहे असं मी समजतो. 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवडा म्हणून साजरा करण्यात येतो, याविषयी काय सांगणार? दुखवडा साजरा होत नाही. दुखवडा म्हणजे जर 7 दिवसाचा शोक प्रस्ताव आज सरकारने तिथं आणलेला आहे, हेच दाखवतं की त्यांची जी महत्ता आहे ती फक्त त्यांच्या पार्टी पर्यंतच मर्यादित नसून त्या पूर्ण देशाला त्यांनी जे पुढे नेलं आणि सांभाळलं, याकरता 7 दिवसाचा शोक आज त्यांच्याकरता आलेला आहे आणि मला असं वाटतं की हाच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान आहे.